उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून चाकणच्या रस्त्यांची पाहणी करण्यात आली। शिंदेकडून चाकण एमआयडीसी मध्ये रस्त्यांची पाहणी करण्यात आली। चाकण तळेगाव या महामार्गाची पाहणी करण्यात आली। जिल्हाधिकारी जितेंद्र डोडी यांच्याशी चर्चा करण्यात आली। रस्त्यांच्या समस्यांवर कायमचा तोडगा निघणार असं शिंदेंनी म्हटलंय। कंपनीच्या मालकांशी चर्चा झाली आहे। खड्डे, कचरा आणि विजेची समस्या दूर होईल अशी प्रतिक्रिया सुद्धा यावेळी एकनाथ शिंदेंनी दिली। त्यांच्या अध्यक्षतेखाली हे संपूर्णपणे इथं ड्रेनेज नाहीये, स्टॉर्म वॉटर ड्रेनेज नाही, इथे फुटपाथ नाहीये, इथं खालून रस्त्याच्या खालून पाणी जात आहे, रस्त्याच्या बाजूनी ड्रेनेज नाहीये, फुटपाथ नाहीये। त्यामुळे ड्रेनेज, स्टॉर्म वॉटर ड्रेनेज, फुटपाथ आणि हे सगळं करून रस्ते आणि स्ट्रीट लाईट अशा प्रकारचं इंटिग्रेटेड या सगळ्यांना एकत्र आणून हे सगळे रस्ते जे आहेत 300-400 किलोमीटर रस्ते रखडलेले पण होतील, PWDचे रस्ते जे आहेत तेही होतील, MIDCचे काही रस्ते आहेत तेही होतील। सगळे रस्ते करून या ठिकाणी इंडस्ट्री आणि या भागातल्या नागरिकांना दिलासा देण्याचं काम सरकार करेल। आणि त्यामुळे हे सगळे जे शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म अशा प्रकारचा हा कार्यक्रम आपण आखलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।